आई बहिणींवरती जर आता शिवी दिली तर थेट गुन्हा दाखल होतो. हो, कारण ही मजा नाहीये. नवीन BNS लागू झाल्यानंतर शिवीगाळ करणाऱ्यांवरती आता कडक कारवाई होणार आहे. आणि हे फक्त रस्त्यावरतीच नाहीये, फोनवरती असेल, व्हॉट्सअपवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती असेल. शिवीगाळ जर केली तर केस नक्कीच होणार आहे. आता एक्झॅक्ट काय होणार आहे? सार्वजनिक ठिकाणी जर अश्लील शब्द वापरले गेले तर BNS कलम 296 लागू होणार आहे. आणि जाणीवपूर्वक अपमान करून जर भांडण उकसावलं तर BNS कलम 352 लागू होणार आहे. आणि महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे शब्द जर वापरले तर BNS कलम 79 म्हणजे 79 लागू होणार आहे. हे सगळं आता पनिशेबल ऑफेन्स आहे. आणि या सगळ्याला शिक्षा काय होणार आहे माहितीये? तुरुंगवास होऊ शकतो, दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही लागू शकतं. म्हणजेच रागात बोललो किंवा मजेत बोललो हे एक्सक्युजेस आता चालणारच नाहीयेत. एक चुकीचा शब्द आणि थेट पोलीस केस. त्यामुळे जर कोणी तुमच्यावरती अशी शिवीगाळ केली असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. ऑडिओ, व्हिडिओ, चॅटचे सगळे स्क्रीनशॉट्स ठेवा. सगळं सेव्ह करा आणि गरज असेल तर लिखित अर्ज सुद्धा द्या. कारण पुरावा हा खूप इम्पॉर्टंट असतो. लक्षात ठेवा, महिलांचा सन्मान राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही माहिती इग्नोर करू नका. रील सेव्ह करा आणि शेअर करा. कारण अवेअरनेस खूप गरजेचा आहे.